नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आता नंदिनीला फोन करतो तर इकडे नंदिनीला वाटत असतं की कोणाचा तरी फोन आला असावा आणि म्हणूनच नंदिनी फोन उचलायला जाते. पण ज्यावेळी नंदिनी पाहते की जीवाचा म्हणजेच पसारेवाला असं नाव दिसतं, त्यावेळी मात्र नंदिनी हात मागे घेते. नंदिनी जीवाचा फोन उचलत नाही आणि म्हणूनच जीवा पुन्हा एकदा नंदिनीला फोन करण्याचा प्रयत्न करतो. जीवा सतत नंदिनीला फोन करत असतो, परंतु काही झालं तरी सुद्धा नंदिनी मात्र जीवाचा फोन उचलायला तयार नसते. आता मात्र जीवाला नंदिनीची खूप काळजी वाटत असते. जीवा म्हणू लागतो, काय झालं असेल नक्की? ही पसारेवाली माझ्याशी बोलतच नाहीये आणि आता जर नंदिनी माझ्याशी नाही बोलली तर कालचा जे काही घडलेला प्रसंग आहे तो ती कधीच विसरू शकणार नाही. मला काहीतरी करावं लागेल, या सगळ्यातून तिला बाहेर काढावंच लागेल. तर दुसरीकडे ज्यावेळी जीवाचे फोन आलेले असतात त्यावेळी मात्र आता नंदिनीच्या समोर जीवा आणि काव्याचे ते फोटो दिसतात आणि म्हणूनच त्या सगळ्या आठवणी नंदिनीला त्रासदायक ठरत असतात. आता जीवा म्हणतो, नाही, काही करून मला नंदिनीशी बोलावंच लागेल आणि म्हणूनच जीवाने आता आरुषीला फोन केलेला असतो. आरुषी किचनमध्ये येते आणि नंदिनीला म्हणते, ताई, अगं जिजूंचा फोन आला आहे. तर नंदिनी आरुषीला म्हणते, तुला अभ्यास नाही आहे का? तर आरुषी म्हणते, तेच तर करायला जात होते, पण जिजूंचा फोन आलाय. मी एक काम करते, मी फोन स्पीकरवर ठेवते, तुला काही बोलायचं असेल ना जिजूशी, तू बोलून घे, मी येते. असं म्हणत आरुषी फोन स्पीकरवर ठेवते आणि तिथून निघून जाते. तर इकडे आता नंदिनीला जीवा विचारतो, नंदिनी, कशी आहेस तू बरी आहेस ना? स्वतःला कामामध्ये गुंतवून गुंता सुटणार नाही. तर नंदिनी म्हणते, हा गुंता केव्हा सुटला आहे? आता जीवा नंदिनीला म्हणतो, हा गुंता सुटला आहे असं तुला वाटतंय, परंतु हा गुंता अजून गुंतत जाईल यासाठीच मी प्रयत्न करत होते. या गुंत्यात गुंतायला मला खरंच खूप आवडत होतं. खरं तर हे माझं खूप मोठं स्वप्न होतं. म्हणजे एखाद्याने स्वप्न पाहावं आणि त्यातून खडबडून जागं व्हावं, असंच सगळं काही घडलं आहे. खरं तर तू माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा भाग आहेस. अगं तुझ्यामुळेच तर मला नात्यांची, प्रेमाची क्लिअरिटी दिसू लागली होती. तुझ्यामुळेच तर नात्यांमध्ये मी गुंतत चालली होती. तूच तर माझ्या नात्याचा एक महत्त्वाचा धागा बनत होतीस. जीवा खूप रडत असतो. जीवा रडतच आपल्या भावना नंदिनीसमोर मांडत असतो. जीवा म्हणू लागतो, नंदिनी, अगं तुझा हात धरूनच हा पसारेवाला आवरायला आणि सावरायलाही शिकला होता ग. आणि हे शिकत असताना अचानकच तू अशी हात सोडून निघून गेलीस. तुझ्याशी बोलताना देखील मला इतकं छान सुचत असतं ना, परंतु नंदिनी काहीच बोलत नसते. तिला त्रास होत असतो आणि जीव नंदिनीशी अगदी मन मोकळेपणाने बोलत असतो. आता या सगळ्या गोष्टीमुळे नंदिनीला त्रास होत असतो आणि नंदिनी फोन कट करणार तर जीवा म्हणतो, तुला त्रास होत असेल ना तर आपण या गोष्टींविषयी नको बोलूयात, पण एक गोष्ट मात्र मी तुला खरेपणाने सांगतो, खरंच सांगतोय की आज तुझ्याशिवाय माझं जग अपूर्ण आहे. अगं तू माझ्या सोबत नाहीयेस आणि तू या घरात नाहीयेस, ती गोष्ट सहन होत नाहीये. अगं तुझ्या नसण्यामुळे सगळं घर अगदी शांत झाले आहे. तुझी बडबड, तुझं ते बोलणं, तू मला सतत पसारेवाला असं हाक मारणं, ही मी खरंच खूप मिस करतोय ग. मला खरंच तुझी सततची बडबड ऐकायची आहे. मला फ्रीचा टॉक टाईम हवाय का यार? असं म्हणत आता जीवा आपल्या मनातील भावना नंदिनीसमोर मांडत असतो आणि हे बोलत असताना सुद्धा जीवाला अश्रू अनावर होतात. त्याला या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो. नंदिनी त्याच्यासोबत नसते, ही गोष्टही त्याला सहन होत नसते. आता जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीचेही डोळे पाणावतात, तिलाही त्रास होऊ लागतो. आता नंदिनी जीवाला म्हणते, मी फोन ठेवते. तर जीवा म्हणतो, नाही, तुला जर या बोलण्याचा त्रास होत असेल तर आपण नको बोलूयात, आपण वेगळं काहीतरी बोलूयात. मला एक सांगा, आज जेवण काय बनवलं आहे? म्हणजे खिचडी भात की वरण भात? काहीतरी स्पेशल बनवलंच असेल ना? पण खरंच सांगू का, तुझ्या हातचं वरण भात मी खरंच खूप मिस करतोय यार. तुझ्या हातचं ते जेवण मला खरंच खूप आवडायचं. तू एक काम करशील का, माझ्यासाठी वरण भात घेऊन येशील का प्लीज? आणि हो, तू माझ्यावर रुसून बस, अजिबातच माझ्याशी बोलू नकोस, पण तू माझ्या समोर तरी येशील का? असं म्हणत आता जीवा नंदिनीला प्रश्न करतो. जीवा म्हणू लागतो, नंदिनी, तू मला भेटायला येशील ना? नंदिनी मात्र काहीच बोलत नाही. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू रुसलीस तर मी माझी ट्रिक वापरणार, जीवा स्टाईल. म्हणजे कसं आहे ना, लहान मूल रुसल्यानंतर आई जे करते तेच. आता हे वाक्य नंदिनीचंच असतं आणि जीवाच्या अगदी बरोबर लक्षात असतं. जीवा आता नंदिनीला त्या वाक्याची आठवण करून देतो. आता मात्र नंदिनीला अश्रू अनावर होतात. ती खूप रडत असते. जीवासोबत आयुष्यभर राहण्याचं नंदिनीने सुद्धा स्वप्न पाहिलेलं असतं. तिचंही जीवावर जीवापाड प्रेम असतं. ती आता हुंदके देऊन खूप रडत असते. जीवा तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं दृश्य आरुषी पाहत असते.
तर जीवा पुढे नंदिनीला म्हणतो, तूच म्हणतेस ना, एक घास आईचा, एक घास बाबांचा आणि एक घास जीवाचा. आता मात्र नंदिनीला हे सगळं काही खूप जड होत असतं. नंदिनी आता जीवाचा फोन कट करते. ती खूप रडत असते. दोघांनाही एकमेकांचा विरह सहन होत नसतं. परंतु आलेली परिस्थिती, आलेलं वादळ या सगळ्यामध्ये जीवा आणि नंदिनी वेगळे झालेले असतात. त्या दोघांनाही त्यांचा विरह खूप त्रासदायक ठरत असतो. दोघंही खूप रडत असतात. तर इकडे जीवा म्हणू लागतो, प्लीज प्लीज चकाचक बाई परत ये ना. अगं मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. नंदिनी, अगं तू म्हणजे माझं सर्वस्व आहेस. देवा प्लीज माझ्या नंदिनीला परत पाठव, असं म्हणत जीवा खूप रडू लागतो. तर दुसरीकडे कुठेतरी नंदिनीलाही जीवाची आठवण येत असते. तिलाही जीवाची काळजी वाटत असते. नंदिनी सुद्धा खूप रडू लागते. तिलाही अश्रू अनावर होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या वसुहत्यांना म्हणू लागते, बाप रे, तुला सांगू, थोड्या वेळासाठी माझे तर हृदयाचे ठोके बंद पडतात असंच मला वाटू लागलं होतं. मला वाटत होतं आता हा पार्थ जीवाला माफच करेल. तर वसुहत्या म्हणतात, असं कधीही घडणार नाही आणि मी तसं घडू देणार नाही. आणि आता एकमेकांना माफ करणं शक्य नाही आहे रम्या, कारण विश्वासघाताच्या आगीमध्ये आता नात्यांची आहुती पडली आहे. नात्यांची आहुती दिली गेली आहे. आणि या सगळ्यात पार्थच्या मनाला जी आग लागली आहे ना, ती आग कोणीही कधीही विझवू शकणार नाही आणि ती आग मी विझवू देणार नाही. आता फक्त एकच काम करायचं आहे आपण रम्या, ही आग सतत धुमसत ठेवायची. आणि त्यासाठीच तर आज मी मीडियावाल्यांना फोन केला होता आणि घरी बोलावून घेतलं. आणि बघितलंस ना पुढे काय घडलं. रम्या खुश होते आणि म्हणू लागते, आई अगं खरंच तू म्हणजे स्मार्ट आहे, स्मार्ट. अगं तुझ्याकडे असणारे कॉन्टॅक्ट्स आणि तुझ्या असणाऱ्या ओळखी आपल्याला नेहमीच उपयोगी पडत असतात. तर वसुहत्या रम्याला म्हणतात, रम्या फक्त माझेच नाही तर तुझ्या बाबांचेही कॉन्टॅक्ट उपयोगी पडले आहेत. तर रम्या म्हणते, बाबांचेही कसे आणि कशा पद्धतीने आणि कोणती समिती. तर आता वसुहत्या रम्याला म्हणतात, संस्कृती समिती. या समितीसोबत काम करत असताना तुझ्या बाबांनी अनेक लोकांना मदत केली, अनेक लोकांना समज दिली, अनेकांचे संसार वाचवले आहेत. जिथे स्त्रियांवर अन्याय व्हायचा, मुलींवर अत्याचार व्हायचा, मुलींना त्रास दिला जायचा, तिथे तिथे तुझे बाबा या समितीसोबत मोर्चा घेऊन जायचे. त्या मुलींना, त्या स्त्रीला न्याय मिळवून द्यायचे आणि तिथे जाऊन त्या लोकांना वटणीवर आणायचे. त्या लोकांना असा काही धडा शिकवायचे की आयुष्यात असं काही करण्याचं धाडसही त्या लोकांनी कधी केलं नाही. कान पकडून त्यांना वटणीवर आणायचे, कान धरायचे त्या लोकांचे आणि चांगलं वागण्यासाठी त्यांना समजही द्यायचे. परंतु त्याचाच उपयोग आज आपल्याला झाला, कारण त्याच समितीला मी आपल्या घरातील काही व्हिडिओ, फोटो त्या बायकांना पाठवलेत आणि त्यानंतर त्या समितीने जे पाऊल उचललं ते तर खूप भयंकर होतं. आणि त्यानंतर मी त्यांना मोहितेंच्या घरी सुद्धा पाठवलं. आता हे ऐकल्यानंतर रम्या खुश होते आणि म्हणू लागते, आई गं तू काय बोलतेस, खरंच इतकं सगळं घडलं, बाप रे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चुकल्यात. तर आई अगं या समितीच्या बायका घरी गेल्यात म्हणजे नक्कीच मोहितेंच्या घरी जाऊन त्यांनी काव्याच्या तोंडाला काळं तर फासलंच असणार, हो ना. तर आता वसुहत्या म्हणतात, नाही तसं मला नाही वाटत. रम्या म्हणते, का. तर वसुहत्या म्हणतात, ती नंदिनी आलीच असेल ना मध्ये काव्याला वाचवायला. काही झालं तरी ती नंदिनी त्या काव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी नक्कीच असणार. कितीही काही झालं तरी त्या बहिणी एकमेकांची साथ सोडणार नाही. जसं इथे भाऊ एकमेकांची साथ देत आहेत, पार्थ आला जीवाला वाचवायला, तसंच तिथे नंदिनीने सुद्धा आपल्या बहिणीला म्हणजेच काव्याला वाचवलं असणार. तिने असं काहीच घडू दिलं नसणार, हे मात्र नक्की. तर रम्या म्हणते, तेच ना, या पार्थला काय गरज होती, म्हणजे देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्याने जीवाची साथ दिली. पण त्या पार्थला जाऊन सांग, मोबाईल उघड आणि तिथे असणाऱ्या कमेंट्स बघ. मला तर कधी कधी कळतच नाही की हा पार्थ नक्की कुठल्या जगात वावरत असतो. तर वसुहत्या रम्याला म्हणतात, रम्या एक गोष्ट कायम लक्षात ठेव, लोकांनी किंवा आपण कितीही चिखलफेक केली तरी सुद्धा ही पार्थ आणि नंदिनी आपला चांगुलपणा आणि सच्चेपणा सोडणार नाहीत आणि एकमेकांची साथ तर ती लोक कधीच सोडणार नाही. आपल्या भावंडांच्या पाठीशी ती लोक कायम खंबीरपणे उभे असणार आहेत, आपण कितीही प्रयत्न केले तरीही. तर आता रम्या वसुहत्यांना म्हणते, मग आता आपण काय करायचे आई, असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे ही भावंड एकमेकांपासून दुरावतील. वसुहत्या म्हणतात, आता आपण काहीच करू शकत नाही, आता फक्त आपल्याला वाट बघावी लागेल, म्हणजे ही दोघं काय निर्णय घेतील याची वाट बघावी लागेल. कारण या दोघांनी घेतलेल्या निर्णयावर आपली पुढची दिशा अवलंबून आहे. आपण पुढे काय करायचं तर हे या दोघांच्या निर्णयावर अवलंबून आहे. तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्याला भेटण्यासाठी अनिशा आलेली असते. काव्य अनिशाला घट्ट मिठी मारते आणि तिच्यासमोर मन व्यक्त करत म्हणते, बरं झालं अनिशा तू आलीस. मला जर काही दुखलं खुपलं तर अशीच मी नंदिनीताईच्या कुशीत जाऊन तिला घट्ट मिठी मारायची आणि खूप रडायची. नंदिनीताई मला सावरायची, मी तिला अशीच घट्ट मिठी मारायची. परंतु आता हे सगळं काही मी गमावून बसले ग अनिशा. या गोष्टीचा खरंच खूप त्रास होतोय मला. या सगळ्या गोष्टीत परत मिळवायच्या आहेत. या सगळ्या गोष्टीत मी नंदिनी ताईसोबत माझ्या देशमुखांना सुद्धा गमावून बसले आहे. आता काव्या खूप रडत असते. अनिशा तिला सावरते आणि म्हणू लागते, काव्या ग तू रडू नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी आणि मी तुझ्यासोबत कायम असणार आहे. ही खारुताई कायम तुझ्या सोबतच असणार आहे. तर काव्य अनिशाला म्हणते, अनिशा ग तू रडू नकोस, मला माहीत आहे तू आहेस माझ्यासोबत, पण मला माझ्या आयुष्यात माझ्यासोबत माझा बोकासुद्धा हवाच होता ना ग. असं म्हणत काव्याला खूप वाईट वाटत असतं. पार्थसोबतचा दुरावा तिला सहन होत नसतो. काव्य अनिशासमोर आपलं मन व्यक्त करते आणि म्हणू लागते, आत्ता कुठे माझा बोका मला हवावासा वाटत होता, आत्ता कुठे मी त्याच्यात गुंतत चालले होते, पण अचानकच आम्हाला दोघांनाही वेगळं व्हावं लागलं. मी माझ्या बोक्यापासून वेगळी झाली. परंतु अनिशा खरंच माझं चुकलं. मी तुझं ऐकायला हवं होतं. तू म्हणत होतीस ना तुझ्या मनातील भावना समोर जाऊन व्यक्त कर. मी खरंच व्यक्त करायला हव्या होत्या, पण मी तसं काहीच केलं नाही. तर अनिशा म्हणू लागते, पण काल तू सगळं काही सांगणार होतीस ना. तर आता काव्यामध्ये, हो ना मी तर सांगणार होते, पण सगळं काही अर्धवटच राहून गेलं ग. बघ ना कालची सकाळ म्हणजे कालचा अर्धा दिवस किती मस्त होता ग. खरंच खूप छान होता अर्धा दिवस. पण त्यानंतर जे काही घडलं ते खरंच खूप विचित्र घडलं. ते एक आलेलं वादळ होतं की जे वादळ एवढ्या जोराचं आलं होतं की या सगळ्यामध्ये आम्ही चौघही एकमेकांपासून दुरावलो. तर काव्य अनिशाला म्हणू लागते, अनिशा खरंच कालचा अर्धा दिवस खरंच खूप छान होता. मी खूप छान तयार झाले होते, खूप छान साडी नेसले होते. मी खरंच खूप खुश होते कारण मी हे नातं स्वीकारत होते. तर त्यानंतर ती आता पार्थचं कौतुक करत म्हणते, देशमुखही किती छान दिसत होते, खूप छान कोट घातला होता आणि हँडसम दिसत होते. आणि मी तेव्हाच ठरवलं होतं, आज काही झालं तरी सर्व सत्य आपण त्यांना सांगायचं. आपलं त्यांच्यावर असणारं प्रेम त्यांच्यासमोर व्यक्त करायचं. मला त्यांना सांगायचं होतं, किती छान दिसताय तुम्ही, खरंच हिरो दिसताय तुम्ही, माझे अहो. खरंच मी हे सगळं काही त्यांच्यासमोर बोलायला हवं होतं, मी त्यांना ॲप्रिशिएट करायला हवं होतं. असं म्हणत काव्याला खूप वाईट वाटत असतं. ते सर्व क्षण काव्याने मिस केलेले असतात. काव्या अनिशाला म्हणू लागते, अनिशा पाहिलंच ना ते मला नेहमीच ॲप्रिशिएट करतात, परंतु मी मात्र त्यांचं कधीच कौतुक केलं नाही ना, कधी त्यांच्याशी नीट बोलले. नेहमीच कुसडेपणाने मी त्यांच्याशी वागत आले, नेहमीच मी उलट त्यांच्याशी बोलत आले. कधीच त्यांना समजून घेतलं नाही, कधीच त्यांच्या मनातील भावनाही समजून घेतल्या नाही. ते नेहमीच त्यांच्यासाठी माझ्या डोळ्यात प्रेम शोधत राहिले, माझ्या प्रेमाची त्यांनी वाट पाहिली. मात्र मी मात्र ती वाट माझ्यापर्यंत येऊच दिली नाही. नेहमी त्यांना माझ्यापासून दूर केलं, नेहमीच त्यांना मी त्रास दिला. फिसकारलेल्या मांजरासारखी नेहमीच मी त्यांच्या अंगावर धावून गेली. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं, पण मी मात्र त्यांच्यासाठी काहीच करू शकले नाही. मी त्यांचं प्रेमही ओळखू शकले नाही. मला सगळ्या जगासमोर गुडघ्यावर बसून माझ्या मनातील भावना त्यांना सांगायच्या होत्या ग अनिशा. माझं प्रेम मला त्यांच्यासमोर व्यक्त करायचं होतं, त्यांना खूप मोठं सरप्राईज द्यायचं होतं. पण नशीब पण बघ ना किती विचित्र आहे. नशिबानेच मला त्याच्यासमोर गुडघे टेकायला लावलेत. मी एवढं स्वप्न पाहून, मी एवढे प्रयत्न करून आणि माझ्या मनाची तयारी करूनही नशिबाने शेवटी मला हरवलंच. काय होतंय अनिशा हे मला काहीच कळत नाहीये ग. या सगळ्याने खरंच खूप त्रास होतोय, हा दुरावा सहन नाही होत आहे. अनिशा अगं तुला माहीत आहे का, मी ज्यावेळी तयार होत होते त्यावेळी पार्थ माझ्या समोर आलेत. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणालेत, गळ्यात काहीतरी घाला. तर त्यांना मी म्हणाले, मला गळ्यात काहीच घालायचं नाहीये. पार्थ मला म्हणाले, का कशासाठी. तर मी त्यांना म्हणाले, मला फक्त माझं हे काव्यार्थ गळ्यात घालायचं आहे, मला माझ्या गळ्यात तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालायचं आहे, बाकी काहीच नाही. हे पार्थने मला दिलेलं काव्यार्थ. पण बघ ना आज त्या काव्यार्थाचं काय झालंय. अनिशा अगं पार्थ आणि काव्या वेगळे झाले आहेत ग. असं म्हणत आता काव्या खूप रडत असते. अनिशा तिला सावरते आणि म्हणू लागते, काव्या तू अगोदर शांत हो बरं, तू अगोदर शांत बस, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काव्या, सगळं काही ठीक होणार आहे. काव्याचा विचारही मनात आणू नकोस. काव्या काही झालं तरी पार्थ आणि काव्या कधीच वेगळे होणार नाहीत. युनिव्हर्स तुम्हाला वेगळं होऊ देणार नाही, तुमचं प्रेम तुम्हाला वेगळं राहू देणार नाही. कारण तुमच्या डोळ्यात एकमेकांविषयी असणारं प्रेम दिसतंय. फक्त काव्या तू होप सोडू नकोस.
तुला आता स्वतःच्या मनाची समजूत घालावी लागेल. तुला असं समजावं लागेल की तू तुझ्या पास्टबद्दल स्वतः जिजूंना सांगितलंयस आणि यामुळेच त्यांना शॉक बसला आहे. या सगळ्याचा त्यांना त्रास झाला आहे आणि आता तुला या त्रासातून त्यांना बाहेर काढावं लागेल. तुला स्वतः प्रयत्न करावे लागतील. अगं तू असा विचार कर की हे सत्य जर तू त्यांना स्वतःहून सांगितलं असतं तर हीच परिस्थिती निर्माण झाली असती ना, आणि तेव्हासुद्धा पार्थ जिजूंना शॉक बसलाच असता. मग आतासुद्धा असंच काहीतरी घडलंय असं समज आणि तू त्यांना इम्प्रेस कर. आता प्रेम एक्सप्रेस होऊन नाही चालणार, तर तुला त्यांना इम्प्रेस करावंच लागेल. तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव तुला त्यांना करून द्यावीच लागेल. काव्या, अगं मला ती काव्या पाहिजे जी काव्या कधीही हरत नाही आणि कधीही हार मानत नाही. आता काव्या, तुला लढावं लागेल तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या बोक्यासाठी. काव्या, अगं तू अशी हतबल झालीस तर तुझं प्रेम तुला नाही मिळणार. अगं तुझ्या प्रेमासाठी आता तुला पार्थ जिजूंशी बोलावं लागेल. तू त्यांच्यासमोर तुझं मन व्यक्त कर. तू तुझं मन त्यांच्यासमोर मोकळं कर. मग बघ सगळं काही नीट होईल. काव्या, आता तुझ्या प्रेमासाठी तुलाच लढावं लागेल. काव्या, अगं असं समजू नकोस की वादळ येतात ती आपल्याला दूर करण्यासाठी येतात. असं काहीच नसतं. खरं तर ही वादळ आपल्यातील पॉझिटिव्हिटी, आपल्यातील ताकदीला जागं करण्यासाठी देवाने मारलेली ती फुंकर असते आणि ती फुंकर म्हणजेच तुमच्या नात्याची घट्ट वीण असते. आता ती वीण घट्ट करणं ही तुझी जबाबदारी आहे काव्या, आणि तुला ती पार पडावीच लागेल. काव्या, अगं पार्थ जिजूंचं तुझ्यावर खरंच खूप जिव्हाळपाड प्रेम आहे आणि ते प्रेम मिळवण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. तुला पार्थ जिजूंसोबत बोलावं लागेल. पार्थ जिजूंच्या मनातील भावना, त्यांच्या मनातील गोष्टी तुला समजून घ्याव्या लागतील. काव्या, समोरच्यावर जीव तोडून प्रेम करणारी काव्या मी पाहिली आहे, परंतु आज ती काव्या कुठेतरी हरवून गेली आहे. काव्या, ती काव्या तुला परत आणावी लागेल. या वादळातून तुला ती काव्या परत आणावी लागेल. लिमिटलेस प्रेम करणारी काव्या मी पाहिली आहे आणि अगदीच जवळून पाहिली आहे, पण आज ती काव्या मला दिसत नाहीये. ती काव्या मला हवी आहे. आताही तुला तेच करायचं आहे काव्या. पार्थ जिजूंचं प्रेम मिळवण्यासाठी तुला भरपूर त्यांना इम्प्रेस करावं लागेल. अगं प्रेमाच्या ताकदीपुढे राजे राजवाडेसुद्धा चुकले आहेत. मग हे तर टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहेत ग, तुझा बोका म्हणजेच मिस्टर पार्थ देशमुख. तर काव्य म्हणू लागते, देशमुख आर्किटेक्टसुद्धा माझ्यासाठी राजासारखेच आहेत. तर आता अनिशा म्हणू लागते, हो ग माझ्या राणी, मला तर खात्री आहे की माझे राजा राणी लवकरच एकत्र येणार. मला पक्का विश्वास आहे की माझी ही काव्या तिचं प्रेम नक्कीच मिळवेल. तर अनिशा काव्याच्या हातावर हात ठेवत म्हणते, खारुताईचा वादा तुटू नाही देणार ही राधा. आता मात्र अनिशा काव्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते, अनिशाची साथ असते आणि अनिशामुळे कुठेतरी काव्याच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. तिला आता एक नवीन उमेद मिळालेली असते. आता तिला कुठेतरी एक आशेचं किरण दिसू लागलेलं असतं. आता आपल्या पार्थला मिळवण्यासाठी काव्याने सुद्धा स्वतःला खंबीरपणे उभं राहायचं पक्क ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे मानिनीताई आता शारदाताईंना म्हणतात, शारदाताई, तुम्हाला जर हे सत्य माहीत होतं तर एक आई म्हणून तुम्ही मला सांगायला हवं होतं. आपण यातून नक्कीच मार्ग काढला असता. शारदाताई म्हणतात, एक आई म्हणूनच मी विचार केला आणि हे सत्य मी नाही सांगितलं, कारण हे जर सत्य समोर आलं असतं तर सगळी नाती तिथेच तुटली असती. माझ्या एका मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असता. मानिनीताई म्हणतात, नाही हो, असं काहीच घडलं नसतं. शारदाताई म्हणतात, असंच घडलं असतं, कारण ज्यावेळी मला हे सत्य समजलं त्यावेळी जर मी काव्याला पुढे केलं असतं आणि तिला म्हणाले असते, काव्या सत्य सांग, तर त्या क्षणी नंदिनीने माघार घेतली असती आणि पार्थनेही कदाचित माघार घेतली असती आणि मग जीवा आणि काव्या यांचं लग्न झालं असतं. पण शेवटी नंदिनी आणि पार्थ या सगळ्यामध्ये कोलमडून गेले असते आणि कदाचित मला तरी असं वाटते की त्या दोघांनी पुन्हा लग्न केलं नसतं आणि मग पुढे काय घडलं असतं याचा विचारही करवत नाहीये. मानिनीताई म्हणतात, म्हणजे तुम्ही असा विचार केलात आणि म्हणूनच काव्याला तुम्ही थांबवलं होतं तर मानिनीताई म्हणतात की हो, मला माझ्या दोन्ही मुलींचे सुखाचे संसार पाहायचे होते. मी असा विचार केला की हे जर सत्य लपवून ठेवलं तर कुठेतरी नंदिनी आणि जीवाचा संसार सुखाने सुरू होईल. पार्थ आणि काव्या एकमेकांना आवडू लागतील, तेही एकमेकांसोबत संसारामध्ये रमून जातील. हे स्वप्न मी पाहिलं आणि म्हणूनच मी ठरवलं की नाही, आता हे सत्य कोणालाही सांगायचं नाही. हा भूतकाळ होता आणि तो तसाच मी बंद केला होता. खरं तर कोणाला तरी विश्वासात घेऊन हे सगळं काही सांगायला हवं होतं, पण मी तसं नाही केलं. परंतु प्लीज तुम्ही त्याचा विचार करू नका. या सगळ्याने तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ, कारण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या गोष्टीसाठी आपण काहीच करू शकत नाही.
मानिनीताईंना काव्याचं कौतुक वाटत असतं. त्या म्हणू लागतात, कमाल आहे काव्याची, मनावर दगड ठेवून तिने तुमचा शब्द पाळला आणि इथे आली. आणि त्यानंतर तिने जे काही सोसलं, म्हणजे जे काही सहन केलं किंवा कोणी किती सहन केलंय, कोणी किती त्याग केलंय, हे त्या मुलांनाच माहीत आहे. पण खरंच या अगोदरसुद्धा मी विक्रम यांना म्हणाले होते की या सगळ्यावर डिवोर्स हा मार्ग असू शकत नाही. मुलांना विश्वासात घेऊन त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली तर नक्कीच सगळं काही सुरळीत होईल. परंतु काळ हा अशी गोष्ट आहे की ज्यासमोर आपण काहीच करू शकत नाही, असं म्हणत आता मानिनीताई आणि शारदाताई यांच्या गप्पा चालू असतात. आपल्या मुलांना पुन्हा कसं एकत्र आणता येईल याविषयी चर्चा चालू असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता नंदिनीने बोलावल्याप्रमाणे ॲडव्होकेट सर आता नंदिनीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेले असतात. आता ते घरी येताच नंदिनीचं घर पाहतात, देवाचे आशीर्वाद घेतात आणि नंदिनीला म्हणतात, खरंच खूप छान घर आहे. नंदिनी म्हणते, हो, हे माझं माहेर आहे. तर सर म्हणतात, अच्छा, म्हणजे नवऱ्याला त्रास देण्यासाठी तुम्ही माहेरी आलात तर. तर आता नंदिनी म्हणते की नाही, मी कायमची माहेरी आली आहे. आता हे ऐकल्यानंतर सरांना धक्काच बसतो. तर आता नंदिनीला ते सर्व क्षण आठवत असतात. जीवा आणि काव्याचे फोटो तिच्या डोळ्यासमोर असतात. तर आता सर नंदिनीला विचारतात, काय झालंय नक्की, म्हणजे असं अचानक माहेरी येण्याचं कारण. तर नंदिनी म्हणू लागते, कारणच तसं वेगळं आहे आणि म्हणूनच मी माहेरी आले आहे. सर म्हणतात, पण तुम्ही असं अचानक मला इथे बोलावून घेतलं आहे. नंदिनी म्हणते की हो, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मला फास्ट ट्रॅकवर डिवोर्स हवा आहे. आता हे ऐकल्यानंतर सरांना धक्काच बसतो. तर आता नंदिनीचे वडील सरांना म्हणतात, अगदी बरोबर बोलते माझी नंदिनी. आता मात्र सरांना काहीच कळत नसतं. नंदिनीचं असं फास्ट ट्रॅकवर डिवोर्स घेण्याचं कारण सरांनाही कळालेलं नसतं. त्यामुळे सरांनाही धक्का बसतो. ते विचार करू लागतात की नंदिनीने असा विचार किंवा असा निर्णय का घेतला असावा. आता नंदिनीचे वडील पुढे येतात आणि सरांना म्हणतात, बसा तुम्ही. तर त्यानंतर नंदिनी सरांना म्हणते, मी तुम्हाला ओळख करून देते. ही माझी आई शारदा मोहिते आणि हे माझे वडील धनंजय मोहिते, हे माझे बाबा. असं म्हणत नंदिनी आपल्या आईवडिलांची ओळख करून देते आणि म्हणू लागते, मी डिवोर्स फाईल केला हे तर तुम्हाला माहीतच असेल ना, त्याचविषयी आता निर्णय घ्यायचा ठरवला आहे. तर नंदिनीची आई म्हणू लागते, काउन्सिलर म्हणजेच कोर्टाने नेमलेला डिवोर्स होऊ नये यासाठी असणारी व्यक्ती हो ना. तर ते सर म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे तुमचं. नातं सहज तुटू नये, त्या नात्याचं महत्त्व त्यांना कळावं आणि ते नातं जोडण्यासाठी समोरच्या व्यक्तींना सक्षम करणं यासाठी नेमलेली व्यक्ती म्हणजेच काउन्सिलर. आणि आम्ही लोक हे नातं टिकवण्यासाठी आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी समोरच्या व्यक्तींना आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न करतो की हे नातं किती महत्त्वाचं असतं, या नात्याचं काय महत्त्व आहे. पण समोरच्याने ते कितपत मनावर घ्यावं आणि कितपत या नात्याला महत्त्व द्यावं हे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं. तर शारदाताई त्या सरांना म्हणतात, आजकाल डिवोर्स घेण्यासाठी खूप व्यक्ती येतात का. तर सर म्हणतात, हो, आजकाल डिवोर्सचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. पण होईल, सगळं काही ठीक होईल. कारण लग्न संस्था इतक्या पण कमकुवत नाहीयेत की सहजासहजी ते लग्न तुटू देतील किंवा सहजासहजी त्या व्यक्तींना वेगळं होऊ देतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, देशमुखांच्या घरी आता मानिनीताई आणि पार्थ देवासमोर शुभंकरोती म्हणत असतात. तर त्यानंतर मानिनीताई दिव्या दिव्या दीपका हे गाणं म्हणू लागतात. ही प्रार्थना देवासमोर म्हणत असतानाच आता त्या ठिकाणी काव्य आलेली असते. तर मानिनीताई म्हणतात, घरची इडापिडा बाहेर जावो आणि घरची लक्ष्मी परत खरी येऊ. आता मात्र पार्थ काहीच बोलत नाही. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, अरे बोल ना पार्थ, घरची लक्ष्मी परत खरी येवो. आता मात्र पार्थ शांतपणे उभा असतो. तर समोरून आता काव्य हे वाक्य पूर्ण करते आणि म्हणू लागते, म्हणा ना देशमुख. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहू लागतो. काव्य आलेली पाहून मानिनीताईंना मात्र खूप आनंद झालेला असतो. त्यांच्या घरची लक्ष्मी पुन्हा घरी आलेली असते आणि दरवाजावर काव्याला पाहून पार्थला मात्र काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थच्या हातात प्रसाद द्यायला जाते आणि म्हणू लागते, देवाच्या प्रसादाला आणि बायकोच्या प्रेमाला नाही म्हणायचं नसतं. आणि त्याचवेळी त्या ठिकाणी रम्या येते आणि म्हणू लागते, दिराच्या हातचा पेढा खाऊन झाल्यानंतर आता नवऱ्याला पेढा द्यायला आली आहेस का, जा निघ इथून. आता मात्र काव्या चिडते आणि रम्याचा हात पिरगळून तिला म्हणू लागते, एक गोष्ट लक्षात ठेवायची, देशमुखांच्या आजूबाजूला जरी फिरण्याचा प्रयत्न केला असता तर मी स्वतः तुझं लग्न लावून देईन. आता हे ऐकल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. तर दुसरीकडे सर नंदिनीला म्हणू लागतात, जर तुम्हाला फास्ट ट्रॅकवर डिवोर्स हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला जीवा देशमुख यांची संमती आणि सही लागणार आहे. आणि मला नाही वाटत की तो पसारेवाला या चकाचक बाईला यासाठी संमती आणि सही देईल.
आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. आता नंदिनी आणि शिवा कशाप्रकारे एकत्र येतील, तर दुसरीकडे पार्थचा विश्वास जिंकण्यामध्ये काव्य यशस्वी ठरेल का आणि रम्याला कशाप्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.